रोगराईने सदैवच भरून असलेला हा संसार तर स्वप्नाप्रमाणेच की आहे, किंवा गंधर्व नगरीप्रमाणे भासमान होणारा आहे, तो सत्यच मानून मूढ लोक त्याचे अनुकरण की करीत असतात. अरे, सूर्याच्या उदयास्ता सोबतच आपले आयुष्यही क्षीण क्षीण होत जात असते. तसेच इतर लोकांचे वार्धक्य आणि मरण पाहूनही मूढ मनुष्याच जाग कदापिही येत नाहीत. दिवस तसाच आहे, रात्रही तशीच आहे, त्यात तर आजही फरक हा नाहीच की, असे समजून मूढ माणूस भोगांच्या मागे पळत सुटतो. काळाचा वेग काही त्याच्या ध्यानी नाहीच येत. मातीच्या कच्च्या घडात भरलेल्या पाण्यासारखेच की क्षणोक्षणी आयुष्य हे क्षीणत्वास प्राप्त होते. त्यात वाईट असे ही की शत्रू सैन्याप्रमाणेच रोगांचे समूह माणसांचे शरीर नष्ट करीत आहेत. वृद्धावस्था तर एखाद्या वाघिणीप्रमाणे भिववित समोर उभी असते आणि मृत्यूही तिच्या जोडीनेच चालत असतो, आणि तो तर अंतकाळाची वाटच पाहत असतो. तथापि कृमी, विष्ठा आणि भस्म असेच स्वरूप असणाऱ्या या शरीराविषयी अहंभाव धारण करणारा मनुष्य मी राजाच की आहे असे समजत असतो. हे लक्ष्मणा, ज्या आधारे तू या जगासी दग्ध करू इच्छितोस, तो देह तर त्वचा, अस्थि, मांस, विष्ठा, मूत्र, शुक्र आणि रक्त इत्यादींनी बनलेला असून तो विकारनी परिणाम पावणाराही आहे. तो देह आपला आत्मा कसा काय बरे असू शकेल? देहाभिमानी पुरुषाचे ठिकाणीच की हे सर्व दोष प्रकट होत असतात. आपला देह म्हणजेच मी असे मानणारी बुद्धीच अविद्या, समज आणि देह नाही तर चेतन रूपी आत्मा आहे असे मानणारी बुद्धी ही विद्या होय. जन्म मरण रूपी संसाराचे कारण ही अविद्याच असून तिला निवृत्त करणारी ती अविद्या. म्हणूनच मोक्षाची इच्छा करणाऱ्या मनुष्याने नेहमी विद्येच्या प्राप्तीस्तव प्रयत्नशील असावे. या प्रयत्नामध्ये हे शत्रुघातका काम, क्रोध इत्यादी विकार हे विघ्न आणणारे आहेत. त्यातील एक क्रोधच मोक्षामध्ये विघ्न आणण्यास्तव शत्रूच पुरेसा आहे. क्रोधाने झपाटलेला माणूस माता, पिता, सुहृद व बांधव यांच्याही वधास्तव सज्ज असतो. मनाच्या संतापाने मूळ कारण क्रोधच की आहे. मनाच्या संतापाचे मूळ कारण क्रोधच की आहे. क्रोध हाच मनुष्याच संसारी बद्ध करणारा असून तो धर्माचा क्षय करणाराही आहे. म्हणून हे लक्ष्मणा, तू क्रोधाचा त्याग करावास. क्रोध हा महान शत्रू असून तृष्णा ही वैतरणी नदी समजकी आहे. संतोष हा नंदनवन असून शांती हीच खरे तर कामधेनू आहे. अरे लक्ष्मणा, म्हणूनच तू आता शांती धारण करावी. त्यामुळे क्रोधरूपी शत्रूच्या प्रभावास तू बळी पडणार नाहीस. आत्मा हा देह, इंद्रिये, मन, प्राण, बुद्धी इत्यादी पेक्षा स्वतंत्र आहे.
तो तर शुद्ध स्वयंप्रकाशी विकाररहित आकाररहित आहे. जोपर्यंत देह इंद्रिये प्राण यांच्यापेक्षाही आत्म्याचे भिन्नत्व मनुष्य जाणत नाही तोपर्यंत ते मृत्यू पाशाने बद्ध असतात. नि अशी माणसे संसारी दुःख समूहानी पीडित होतात. म्हणूनच लक्ष्मणा, आपला आत्मा हा देह इत्यादी पेक्षा भिन्नच की आहे, ही गोष्ट तू नेहमीच ध्यानी घ्यावीस. आणि हे ध्यानी घेऊनच तू सर्व बाहेरील व्यवहार करावेस. सर्व प्रारब्ध सुखरूप असो की दुःखरूप असो, ती भोगत तू मनी खेद करू नयेसच. हे रघुकुलोत्पन्न लक्ष्मणा, बाह्य जगी सर्वत्रच इंद्रिये इत्यादीचे द्वारा कर्तृत्व प्रकट करीत असताना ही प्रारब्धाच्या प्रवाहात उपस्थित झालेले कार्य करूनही तू कर्मबंधनात पडणार नाहीस. मनात कोणताही राग द्वेष रहित शुद्ध स्वभावी असणारा असा तू कर्मानी लिप्त नाहीच होणार. हे जे मी तुला सांगितले त्या सर्वांचा तू मनामध्ये नेहमीच विचार करावास. हे लक्ष्मणा, मग तू संसारी दुःखानी कधीच बाधित होणार नाहीस. हे माते, तू सुद्धा मी सांगितलेल्या गोष्टीवर नेहमी मनात विचार करावास. नंतर माझ्याशी होणाऱ्या पुनर्भेटीची तू वाट पाहावीस. तुला फार काळ काही दुःख भोगावे लागणार नाही. कसे आहे, नदीच्या प्रवाही ज्या प्रकारे दोन नावा नेहमी एकत्रच नाही राहू शकत, त्याप्रमाणेच प्रारब्धामुळे कर्मगतीमुळे जीवांचे सदैव एकत्र राहणे अशक्यच की आहे. 14 वर्षाचा काळ तर अर्ध्या क्षणासारखाच व्यतीत होऊन की जाईल. म्हणून म्हणतो की माते, दुःखात दूर ठेवून माझ्या वनगमनास अनुमती देऊन माझे वनातील वास्तव्य सुखाचे करावे. अयोध्याकांड सर्ग 4 पुढे चालू. घ्या श्रवणानंद. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत.